नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे एका नवीन व्लॉगमध्ये. तर टाईमपास न करता व्हिडिओला सुरुवात करूया. मी वानगावला जाऊन खेकड्यांसाठी चारा घेऊन आलो. तिथे मोरीवर थांबून पाहत होतो की इतका जोरदार पाऊस पडल्यामुळे खेकडे बाहेर निघाले असतीलच. तर वेळ न घालवता मी लगेच गेलो खेकडे पकडायला. मी तर स्वतःला खूप अनुभवी समजत होतो. म्हटलं चला आधी पाण्याची लेवल चेक करून येतो. घरामागे गेलो, बघतो तर काय पाणीच पाणी. मग म्हटलं चला शेतावर जाऊन बघू. मग माझ्यासमोर दोन गाड्या उभ्या होत्या. एक BMW आणि एक मर्सिडीज. आता एवढ्या मोठ्या चॉईसमध्ये कोणती घ्यायची हा प्रश्नच होता. शेवटी म्हटलं चला BMW घेऊया. गाडी स्टार्ट केली आणि सरळ निघालो. जाऊन बघतो तर काय पुलावर पाणी खूप वाढलं होतं. म्हणून मी माझी BMW सुरक्षित बाजूला पार्क केली. म्हटलं आता पाणी अजून वाढलं तर गाडी वाहून जाईल, त्यापेक्षा इथे ठेवू. कारण पाण्यालाही असा उकळ येत होता की जणू काही चहाच उकळत होता. आणि मग पुढचं मिशन सुरू खेकड्याच्या शोधात. शेतावर पोहोचलो तिथेही तेच. पाणी इतकं भरलं होतं की ना इकडे काही चहा ना तिकडे काही चहा. शेवटी म्हटलं आज निसर्गच बोस आहे, थोडा वेळ थांबूया, पाणी कमी झालं की मग पुन्हा येऊ. पाऊस थांबेल याची वाट बघता बघता काही तास गेले आणि शेवटी रात्री पाऊस थांबला. मग मिशन पुन्हा सुरू झालं. यावेळी माझ्या आईने थोडीशी मला हेल्प केली. तिने घरी होती त्याला चारा बांधून दिला. तो चारा घेतला आणि मी निघालो. घरी मी योग्य जागेवर ठेवली आणि मग काय काही वेळ वाट बघू लागलो. थोड्याच वेळाने घरी हलायला लागली. मग मी आईला बोलवलं आणि आई काठी आण. उचलली. ए, आई इथं आण. बघतो तर काय खेकडा घरी सोडून पळाला. नाही ना. मग पुन्हा घरी पाण्यात ठेवली. काही वेळानंतर पुन्हा घरीला खेकडा लागला होता. मग आईला मी जाळ घेऊन बोलवलं. जाळ पाण्यात टाकली आणि मी हळूहळू घरी त्या जाळीसमोर नेली. तर तुम्ही बघू शकता तशा प्रकारे मी खेकडा जाळीमध्ये अडकवलेला आहे आणि हा बाहेर काढला. हा एवढा मोठा आपल्याला खेकडा मिळाला. याआधी एक आम्ही मोठा खेकडा पकडला होता. हा दुसरा खेकडा आहे. हा बघा पिशवीमध्ये तुम्ही बघू शकता, हा मोठा आहे, यापेक्षा मोठा हा खेकडा आहे. हा मोठा खेकडा आम्ही कशा प्रकारे पकडला त्याचा हा तुम्ही व्हिडिओ बघू शकता. हा तो आहे तो मोठा खेकडा. अशा प्रकारे आम्ही हा खेकडा पकडला होता. तिला ते पडायचं. यावेळेस आईच्या हातात गरी होती आणि मी जाळी घेऊन गेलो. पण जवळ आणतात तो आईने जोरात काठी लावली, त्यासाठी तो खेकडा पळून गेला. रात्री खूप उशीर झाला होता आणि मुसळधार पाऊसही सुरू होता. त्या रात्री आम्ही 2 खेकडे पकडले आणि मग घरी परतलो. यावेळेस माझ्यासोबत अपर्णाही आली होती. मी घरी टाकून ठेवली होती आणि वाट बघतच होतो. काही वेळाने घरी हलायला लागली आणि मला वाटलं खेकडा लागलेलाच असेल. असं करून मग मी ते तपासायला गेलो. तर बघू शकता तुम्ही मित्रांनो, एकाच गरीला 2 खेकडे लागलेले आहेत. मला तर वाटते की हे दोघंही कपलच असावेत. मग काय मी पाण्यातून जाळं बाहेर काढला. दिसते काय?
चला मी तुम्हाला दाखवतो किती खेकडे पकडले मी. हे बघा एवढे खेकडे पकडले मी. त्यातला हा खूप मोठा आहे, खूपच मोठा आहे. आणि हे 4 आहेत, म्हणजे टोटल 5 पकडलेत. 5 खेकडे पकडलेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.